महाराजा फक्त भारतीयांच्या मनावर तनावर नसलेला नाही, तो तर जगावर अधिराज्य करतोय. एकेकाळी व्हिएटनामचे एक राष्ट्रमंत्री या भारतामध्ये आल्या होत्या आणि प्रोटोकॉल प्रमाणे त्याचं नियोजन करण्यात आलं की रेड फोर्ट बघायचं, महात्मा गांधीची समाधी बघायची. हे दोन्ही त्या महिला परराष्ट्र मंत्र्याने बघितल्या आणि नंतर त्या प्रोटोकॉल सांभाळणाऱ्या अधिकाऱ्याला त्याने विचारलं, वेअर इज रायगड, आय जस्ट वॉन्ट टू व्हिजिट द रायगड. ते भांबावले त्यांना त्यांच्या प्रोटोकॉल मध्ये रायगडला आणि ही परराष्ट्र मंत्री का मध्ये जाऊ शकते असा त्या प्रोटोकॉलच्या अधिकाऱ्यामुळे एक प्रश्न निर्माण झाला. त्यांनी सांगितलं, नो नो, आय जस्ट वॉन्टेड टू व्हिजिट टू द रायगड फोर्ट. एंटायर टीम द प्रोटोकॉल has shifted at the रायगड. रायगडच्या त्या किल्ल्यावर परराष्ट्र मंत्री पोहोचले. त्या परराष्ट्र मंत्र्यांनी रायगड अख्खा बघितला आणि रायगड अख्खा बघितल्यानंतर तिच्याकडे एक डबा होता. डबा, त्या डब्यावरती, त्या डब्यामध्ये त्यांनी त्या रायगडचे मुठभर माती काढली आणि आपल्या त्या डब्यामध्ये भरून घेतली. त्या पुढे असणाऱ्या अधिकाऱ्यांना विचारला, मॅडम, वाय यू कलेक्टेड दिस मड. त्या परराष्ट्र मंत्र्याने त्यावेळीच्या अधिकाऱ्यांना सांगितलंय की मी रायगडची माती नेऊन माझ्या व्हिएटनामच्या त्या देशाच्या मातीमध्ये मिक्स करणार आहोत. मला जसं छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपण व्हिएटनाम सारखा देश त्या अमेरिकेच्या तावडीतून आपण सुटून काढ, फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्ट्रॅटेजीचं आपण अवलंबन केलं आणि म्हणूनच मला माझ्या व्हिएटनाम मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे तयार करायचं आहे आणि म्हणूनच ही माती मी आज या भारतातून माझ्या व्हिएटनाम मध्ये घेऊन जात आहे. एवढी ताकद त्याच मातीमध्ये, या भारताच्या मातीमध्ये, त्या रायगडामध्ये आहे. विनायक प्रभाकर वळवईकर भोसले. नमस्कार. जगदंब व्यासपीठावर उपस्थित गोव्या राज्याचे कला आणि सांस्कृतिक मंत्री श्रीमान गोविंद गावडे सरजी आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या अर्धांगिनी येणार आहे आपल्याजवळ. शिवछत्रपती हे नाव ऐकलं की अनेकांच्या रक्ताला धार चढते, रक्त उसळू लागतं, रक्त सळसळू लागतं, गरम होतं. पण ही गरमी, हे रक्ताचे ज्यांनी स्वतःची पाठ वाहिली, इतरांचेही वाहिली, का म्हणून तर केवळ हिंदवी राज्याची स्थापना करण्यासाठी अनेक आलापेष्टा सोसल्या या आपल्या लाडक्या राजानं. काय केलं आणि काय करू नये हे काही ठेवलंच नाही. अनेक इतिहासकारांनी आपल्या राजावरती अनेक लेख लिहिले, कादंबऱ्या लिहिल्या. रणजित देसाईने तर तुफान कादंबरी लिहिली आहे. वेंगुर्लेकरांनी तर विशेष करून महाराजांचा आतील भाग उघडून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मुलांसाठी अनेक पुस्तकं लिहिली गेली. कारण का म्हणून हा उद्योग ह्या सगळ्या इतिहासकारांनी का केला, सगळ्या सिनेमावाल्यांनी का केला, सगळ्या टीव्ही सिरियलवाल्यांनी का केला, असं करून सुद्धा हा दैदिप्यमान राजा काही यांच्या कवेत आला नाही. एवढी मोठी कीर्ती काय होतं हो त्यांच्यात, एवढं त्यांच्यात काय होतं म्हणून त्यांच्या मनगटामध्ये अशी ही धारणा झाली की मी हिंदवी स्वराज्याची स्थापना करेन. लक्षात घ्या, शिवाजी महाराजांचा जेव्हा जन्म झालाय, आपल्या भारताची भूमी कशी होती, काय जुलूम चालत होता त्यावेळी. अहो, सनातन हिंदू धर्मीयांना मानाचा स्थानच नव्हतं. काळोखी रात्रीमध्ये आपली लोक भरकटत होती. कुणालाही छाती नव्हती की उधारपणे सांगू शकू की मी सनातनी हिंदू आहे. ही भाषाच नव्हती तेव्हा. आणि अशा काळोखी रात्रीमध्ये एक चांगला दिवा चमकला आणि जन्म आला. कुणाच्या खुशीत, जिजाऊ मातेच्या खुशीत, शहाजी महाराजांच्या खुशीत. आणि काय केलं, अहो कायलं काय, ज्यावेळी जुलमी राजवट होती अशा राजवटीला मुळासकट उपटून काढण्याचं कार्य केलंय महाराज. या राजाने काय केलं,
स्वतःच्या मुलाचं जिवंतपणीच बारावा घातला का म्हणून या राजानं आपले जीवाचे तमा न बाळगता अनेक घाव सोसले का म्हणून त्यांना राजा व्हायचं होतं का नाही काय स्थापन करायचं होतं त्यांना केवळ आणि केवळ सनातन हिंदू धर्म मोठा करायचा होता अशा वातावरणात तुमचं सगळ्यांचं सूत्रसंचालन करण्यासाठी जी मेहनत घेऊन सुंदर वातावरण निर्माण केलं आणि या सभेस सुंदर असा आस्वाद दिलेला आहे त्या कारणाने त्यांचं सरांच्या हातून स्वागत व्हावं असं आम्ही व्यक्त करतो. कडक आणि नियोजनबद्ध प्रशासनाचं मुत्सद्दीपणाचं धाडसाचं द्रष्टेपणाचं एकमेव रूप म्हणजे छत्रपती शिवराय आणि छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा आज या देवी गजांत लक्ष्मीच्या पुण्यभूमीमध्ये उभा राहत